जीवही जगाचा विचार करत नाही, म्हणजे पामर जगाचा विचार करत नाही, त्याचं त्यालाच कळत नाही, ते जगाचा काय विचार करत. विषयामध्ये गुंतलेला आहे, तो दुसऱ्याचा विचार करत नाही. बघा तुम्ही कुठेही गेल्यानंतर माणूस आपला विचार करतो का दुसऱ्याचा. अनुभव तोच आहे. मग तो प्रवासात असो, घरी असो, कुठेही असो, स्वतःचा अगोदर विचार करतो. पुढे जर त्याला चला म्हटलं ना, तो म्हणतो तुमचं बरोबर आहे, पण माझं काय नाही. काहीतरी काम असलं तरच मी निघल, नाही तर मला काही घेणं नाही. म्हणजे स्वतःचा विचार करतो. माणूस हा स्वार्थी आहे. स्वार्थी असावं, पण खरं स्वार्थी असावं. आपण खोटे स्वार्थी आहे. खोटे स्वार्थी म्हणजे प्रपंचातल्या बद्दलच आपल्याला हवं आहे ना. आपल्याला जे हवं वाटतं, पाहिजे वाटतं, ते प्रपंचाचं का परमार्थाचं. परमार्थाचा प्रयत्न करणारे माणसं पाहिले तुम्ही नाहीये. प्रपंचाकरता मात्र इतके प्रयत्न करतात तर त्या प्रयत्नाला सीमाना काहीही सांगू द्या, ते ऐकल्याशिवाय राहत नाही. पहा तुम्ही, हे विषय बोलण्याची गरज नाही आहे, पण सहज सिद्धांत आहे. तुम्ही स्वतः अनुभव घ्या, स्वतः अनुभव. आत्ता बसले विचार करा, मी प्रपंच करता जास्त प्रयत्न करतोय, कष्ट करतोय, त्याचं ज्ञान घेतोय का परमार्थाचं. आता याला अगदी टोकाचं बोलायचं असेल तर प्रवृत्तीचा आपण विचार करतो का निवृत्तीचा. फक्त प्रवृत्तीचा विचार आहे. निवृत्ती भगवंतानी आपल्याला कंप्लीट प्रत्येकाला दिलेली आहे, आणि ती म्हणजे रात्री झोपल्यानंतर, ज्याला सुषुप्ती आपण म्हणतो ना, ती सुषुप्ती शास्त्राने निवृत्ती सांगितली. ज्ञानोबारांनी गोड ओळी वापरली आहे. निद्रिताची अंगेशी साप जैशी उर्वशी. झोपलेला माणूस आहे, एका बाजूला भुजंग येऊन झोप थांबलाय, आणि एका बाजूला अशा कोटीच्या नोटा ठेवलेल्या आहेत. कुठं? झोपलेल्या माणसाला नोट कळतात का नाही? झोपलेल्या माणसाला याच्याकरता तुम्हाला समोर बोलावं. नोटाही कळत नाही, आणि तो साप आपल्याला चावल ही भावना नाही. ही भावना फक्त शांत आणि निरामय अवस्थेमध्ये असते. ही उच्च ज्ञानामध्ये अवस्थे, ही योग्य संतांची अवस्था असते, आणि ते संत कायमस्वरूपी आनंद भोगतात. बरं का? तर निरामय अवस्था, निर्विषय अवस्था, निर्वैर अवस्था नाही का, त्या अवस्थेमध्ये समाधान म्हणजे समाधानच आहे. तिथं कळमळ नाही आहे. म्हणून तो योग भगवंताने आपल्याला दिलेला आहे, म्हणून आपण जिवंत आहे. माणसाला जर झोप नसती, किती माणसं जगली असते. आता तुम्हाला मी असंच बसवून ठेवलं 1 वाजेपर्यंत, बसाल ना? मला सटवायची शपथ आहे, खरं सांगा. नाही बसणार का? अहो बसू शकत नाही ना. बसल्या डोळे झाकतात. अहो आता तर संध्याकाळ आहे, दिवसा काल्याचं कीर्तन असलं तरी माणसं त्या झोपेमध्ये आनंद आहे म्हणून झोपतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि शास्त्राने सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी सुखही नाही आणि दुःखही नाही, ती अवस्था महात्म्यांची आहे. याला जर पुरावा द्यायचा ठरला ना, माझे नाथ महाराज सांगतायत, सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तुझी एक हरिरंगी नाचे. 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 सकळ जीवाचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. सकळ जीवाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे.
देवाची पापी गंमत आहे की तुम्ही आम्ही खेळी मिळी सदा रुळे आनंदे. आता ते तिकडे बसलेत नाही, तू काय बी सांग, आम्ही आपलं बसलो विठ्ठल विठ्ठल म्हणायचं नाही, आपल्यात सहभागीच नाही. अहो आनंद भेटायचा आहे ना, तो आनंद सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल चला आपण कुठपर्यंत आलो होतो. सुख आनंद याच व्यक्तीला आहे त्याच्याला सुख आणि दुःख समान आहे. आता एखाद्याला सुख म्हणजे काय हेच कळत नाही तर त्याला दुःखही कळू शकत नाही. अगदी गावठी म्हणा ह्याला प्रमाण नाही आहे. ईडीला सासरी सारखं माहेरी सारखं. ईडीला आळंदीला आणा, पंढरपूरला आणा, अयोध्येला आणा, कुठेही आणा, आहे तेच आहे. आपल्यात फरक नाही. काही गंमत आहे. आणि म्हणून हा जो प्रयोग आहे हा प्रयोग केवळ रामरायांनी केलेला प्रयत्न आहे. प्रभूंनी तुमच्या आमच्यामध्ये प्रवेश केला. घरी जास्त मरू नका, इकडे कुठेतरी वेळ द्या. आणि तो वेळ तुमचा प्रभू रामरायाने घेतलेला आहे. गंमत आहे. आणि इथे येऊन ही अवस्था आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. कोणाने कोणा घडी उपासना मागत मी बोलून दाखवलं विशेष आहे. कोणाच्या जीवनामध्ये कसला संबंध आहे सांगता येत नाही. विशेष आहे. जीवनामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, आपल्या घरामध्ये परमार्थ पाहिजे, परंपरा पाहिजे. दुसरं, सत्संगती पाहिजे. आणि तिसरं, पश्चाताप झाला पाहिजे. या 3 गोष्टीपासून मिळालेला जो मोबदला आहे त्याचं नाव आहे आनंद, त्याचं नाव आहे परमार्थ. आणि तो खरा मुक्त अवस्थेतलं जीवन आहे. आणि ते मुक्त अवस्थेतलं जीवन फक्त संत जगू शकतात. जीवाला ते भेटत नाही, देवाला सुद्धा भेटत नाही. पण संत मात्र भोगल्याशिवाय राहत नाही. म्हणून खरे आनंदी संत आहेत. या भूमिकेत आपली नजर टाकल्यानंतर नामदेवरावांनंतर जगामध्ये देव नाही, जीवाचं सोडून द्या, पण श्रेष्ठ असतील तर फक्त संत आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी, साधू थोर जाना कलयुगी, साधू थोर जाना कलयुगी, साधू थोर जाना कलयुगी, साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना कलयुगी, साधू थोर जाना कलयुगी, ओ साधू थोर जाना कलयुगी, साधू थोर जाना कलयुगी. गंमत आहे. आता या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने, कथेच्या निमित्ताने किंवा तीर्थयात्रेच्या निमित्ताने म्हणूया, नाही का. चला, कथेला गेल्यानंतर आपल्याला तिकडचे तीर्थ पाहता येतील, हा एक भाव. कथेला गेल्यानंतर श्रवण होईल, दुसरा भाव. आणि तिसरा भाव, इथं अयोध्येला आल्यानंतर रामरायाचं दर्शन होईल, नाही का. मला कुणीतरी म्हटलं येता येता की हे मंदिर पूर्ण झाल्यापासून भरपूर गर्दी वाढली. अगोदर नाम नव्हते का इथं? नव्हते ना. मला सांगा, फक्त हा अनुभव एक चमत्कार म्हणा. परंपरा आजची नव्हे, 500 वर्षाची परंपरा आहे. या स्थानाच्या बाबतीमध्ये वादविवाद आपल्याला त्याचं चिंतन करायचं नाहीये. पण हे टिकण्याकरता प्राकृत प्रवृत्तीमध्ये आपल्याला प्रभू भेटण्याकरता, निवृत्तीमध्ये प्रभू आहेतच, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्ञानोबराने स्पष्ट सांगितलं, तया हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो, हे भ्रांताशी कामो विषयावरी. गंमत आहे. आपल्याला इथं आल्यानंतर
कमीत कमी एवढं जरी अंतःकरणामध्ये भाव तयार झाला की आपल्या हृदयात ज्ञानोबाराय राम आहे म्हणतात, मग आता इथं त्रिवेणी संगम आहे. कोणता कोणता त्रिवेणी संगम? पहिलं आपलं हृदय, दुसरं कथा आणि तिसरं मूर्ती, रामाची मूर्ती. दर्शनाला आपण गेल्यानंतर जी अनुभूती आहे ती कथेमध्ये आली पाहिजे आणि कथेमध्ये अनुभूती आल्यानंतर हृदयामध्ये त्याला प्रगट हो म्हणण्याची गरज नाही. विठाल विठाल म्हणून आपली भावना, आपली बुद्धी, आपलं ध्येय एक पाहिजे. आपलं ध्येय एक राहत नाही आणि म्हणून आपल्याला ते भेटत. कुठलंही ध्येय एक करा, काही गंमत आहे. प्रयत्न आणि ध्येय हे जर पक्का असेल तर भगवान त्याला मदत केल्याशिवाय राहत नाही. प्रयत्न नामचिंतनाचा आणि ध्येय भगवंताच्या दर्शनाचा, नक्की भगवानच मदत केल्याशिवाय राहत नाही. कितीतरी उदाहरण आहेत. आमचे तुकोबाराय पिढ्याचा परमार्थ करतच होते, पण त्या प्रयत्नाला ध्येय मांडलं होतं की ते ध्येय तुकोबाराने पूर्णच केलं. एवढं पूर्ण केलं की भगवान तुकोबाराला म्हणायचे, महाराज अहो तुम्ही एवढे हलपटे घालताय, काहीतरी मागा. तुकोबारा म्हटले नाही, काही मागणे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो. देवाला सुद्धा थांबवण्याची ताकद संतांमध्ये आहे. का तर संत अगदी स्वतःच्या अनुभूतीमध्ये आनंदी आहे, सुखी आहे आणि ते सुख स्वतः त्यांनी आजमावलं. केवळ आजमावलं नाही, अनुभवलं नाही, ते सुख तुम्हाला आम्हाला देण्याकरता सुद्धा तयार आहे. म्हणून संतांच्या बाबतीमध्ये बातच करायची नाही. बुवा आमचे तुकोबारा म्हणतायत, घातला दुकान घातला दुकान देती आलिया सीदान, देती आलिया सीदान, संत उदार उदार, संत उदार उदार. संत उदार उदार, संत उदार उदार. उदारतेमुळं आज आपण अयोध्येमध्ये आहोत, हे कधीही विसरता कामा नाही. कुठलंही वय असू द्या, ही घटना मरेपर्यंत आपण विसरू शकत नाही. ज्याला रामप्रभू कळाले, मी बोललो त्रिवेणी संगम आहे, हृदय तयार आहे, त्याच्यात ठसवण्याकरता कथा तयार आहे आणि दर्शन घेण्याकरता मूर्ती सुद्धा तयार आहे, नाही का? बरेच दिवस आम्ही मागं जवळजवळ 20 वर्षापूर्वी आलो होतो. सगळं बंधन होतं, संरक्षण होतं, दर्शन नव्हतं, नाही का? अशी अवस्था. पण आज मात्र त्या रामरायाने अशी कृपा केली, पण ती कृपा संताशिवाय नाही, नाही का? संतांनी मात्र अनिला ही रूपा बळे करोनी खळे हरिदाशी, नाही का? गोड महात्म्यांनी मुहूर्त काढलं आणि त्या मुहूर्तावर प्रभूला प्रतिष्ठित केलं. आज आपण मोकळ्या मनाने दर्शन घेऊ शकतो, नाही का? काय गंमत आहे, आपल्या भारत देशामध्ये देव बंधनात आहे. काय? कोणते देव? व्यक्त देव
अव्यक्त देव कुणीच बंधनात घालू शकत नाही, नाही का? अव्यक्त देवाला जर बंधनात घालायचं असेल तर त्याला जनाबाई पाहिजे, नाही का? हृदय बंदी खानी आत विठ्ठल कोणीला. पण गंमत आहे, आता मथुरेचं सुद्धा होईल, नाही का? काशीचं सुद्धा झालं आणि अयोध्येचं सुद्धा झालं. आपल्या जीवाला एक प्राकृत आनंद भोगण्याकरता थोडंसं चिंतन आहे. आणि म्हणून संत मात्र ही आत्मवस्तू स्वतः कमवतात, स्वतः प्राप्त करतात आणि तुम्हाला आम्हाला देण्याकरता तयार आहे, नाही का? फक्त त्या संतांना ओळखणं गरज आहे. विठाल विठाल विठाल. आणि म्हणून दोन बाजू आहे. एक वृत्तीने ओळखलं पाहिजे आणि दुसरं वृत्तीने ओळखलं पाहिजे. आपल्या वृत्तीनं ज्या वेळेला संतांना ओळखू ना त्यावेळेला आपण कृतीचा विचार करत नाही. म्हणून अंतःकरणाने ओळखल्यानंतर ती ओळख पक्की होते, पक्की होते. गंमत आहे. म्हणून त्या पक्क्या ओळखी करता मात्र योग्य परमार्थाची गरज आहे आणि तो परमार्थ आपल्याकडून होतो किंवा नाही हे आपल्याला कळत नाही आहे. आपण कर्म करतो, भजन करतो, पण ते भजन योग्य का अयोग्य हे आपण गणित लावू शकत नाही. माझे तुकोबारे गोड चिंतन सांगतायत. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण. कीर्तन म्हणजे केवळ नामचिंतन नव्हे. तुम्ही जे कर्म करताय त्या कर्माची परिणिती भगवान जाणतो. हे कर्म योग्य का अयोग्य, या कर्मापासून पुण्य होणार आहे का पाप होणार आहे हे सगळं जाणणारा परमात्मा आहे. म्हणून तुकोबारे माझे आग्रह करतायत आपल्या सगळ्यांना, सत्य कर्म आचरे रे, सत्य कर्म आचरे. त्या सत्य कर्माचं फल असं गोड आहे का तो आनंद आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला काग हा दाविला जगदाता. आता आपण विठ्ठल म्हणतो. सत्य राम घ्या, गोविंद घ्या, कृष्ण घ्या, त्या भगवंताचं कोणतंही नाव घ्या का. अहो हजारो नाव आहे. किती नाव आहे? हजारो नाव आहे, एक नाव नाही आहे. म्हणून आपण जर गीतेच्या शेवटी पाहिलं तर ते पूर्ण चिंतन दिलेलं आहे. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभो भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा. सगळंच म्हणत बसायचं नाही. या हजार नाव आहे आणि या हजार नावातून कोणतंही नाव घ्या, परमात्म्याचं नाव घ्या. आता ह्याच्याही पुढे बोलू. देवाचं नाही नाव कळलं ना तर कशालाही देव म्हणा आणि त्याचं नाव घ्या तरी पण देव हट भेटेल. विठाल विठाल विठाल. काही असे प्रसंग येऊन गेले का देवाचं नाव माहित नाही पण त्या देवाची आठवण केली, आला देव. आता हे तुम्हाला सांगायला पाहिजे का कुठल्या देवाचा जप केला? कोणी गजेंद्राणी माहित होतं का नाव? नाही, पण तो देवाला बोलवत होता. कुठला का देव असत नाही पण त्या देवाने त्याला सोडवलं, नाही का? असे अनुभव आहे. म्हणून संत जीवन, सत्य कर्म जीवन, या कर्मामध्ये योग्य योग्य अयोग्य आपण ठरवू शकत नाही, तो परमात्मा ठरवतो. एक छोटंसं उदाहरण. कुंभमेळ्यामध्ये एक साधू रस्त्याच्या बाजूला तपश्चर्या करत बसलेला होता. ध्यानाला बसलेला आहे, अंगावर कपडा नाही आहे. त्यांच्या परिचयाचा महात्मा आला, एक शिष्य. त्यांनी त्याच्या अंगाला मालिश केली, लोणी लावून मालिश केली. त्रास होऊ नये, पावसाचा उन्हाचा वगैरे मालिश केली. आणि त्या मालिश केल्यामुळं स्निग्ध पदार्थामुळं मुंग्या अंगावर चढायला लागल्या, मुंगळे मोठमोठे चावायला लागले. हा कार्यक्रम चालू बसलेले महाराज. त्याच रस्त्याने काही अशी तरुण मंडळी 4-5 पोरं उभी होती. ते चेष्टा करायला लागले. म्हटले काय महाराज आहे, ये केवळ पैशा करता इथं बसल्या, त्याला काय बाजूला जागा नाही का? ध्यानच करायचं आहे ना, कुठेतरी गुहेत जायचं. अशी चेष्टेने बोलता बोलता तेवढ्यामध्ये एक ऊसाचा ट्रॅक्टर आला. त्यांनी ते ऊस काढून घेतले, ऊस खायला लागले आणि चुलत्या त्या साधूच्या अंगावर फेकायला लागले. साधूला हेही नाही आणि हेही नाही. मज हेही नाही हेही नाही, वेगळा दोही पासून असा तो साधू
गंमत अशी झाली, त्या चुलट्या अंगावर पडल्यामुळं, चुलट्या अंगावर पडायच्या पुन्हा खाली पडायच्या, ते काय अंगावर थांबत नव्हत्या, पण त्या चुलट्यामुळं, ऊसाच्या गोडीमुळं अंगावरच्या सगळ्या मुंग्या कुठे आल्या? तुम्ही ऐकताय ना? त्या चुलट्यावर आल्या. आता मला सांगा, कुणी पाप केलं आणि कुणी पुण्य केलं? आपल्या हातात नाही आहे. म्हणून पाप पुण्य हा याचा विचार आपण करून बसलं तर ते आपल्याकडून शक्य होणार नाही. मी अमुक अमुक दान केलं, पुण्य झालं असं म्हणता येत नाहीये. अहो, तुमचा आमचा सोडा, धर्मराजाचा घोटाळा झाला, तुमचा आमचा विचारच नाही. कुठं 50 पैसे दान केलेले त्यांनी, त्या भिकाऱ्याने माशाचं जाळं तयार केलं, त्याच्या यांनी पुढचं काय काय झालं सांगत बसायची गरज नाही. मी का सांगतो? पुण्य पाप कर्म, त्या कर्माची बेरीज वजाबाकी आपण करू शकत नाही. तुकोबाने म्हटले, त्या कर्माची सत्य कर्म नित्य कर्म भगवान निवड करतो. म्हणून कीर्तनाची गोडी देव निवडी. आपण सत्कर्म म्हणून जे करतो ना, ते कर्म व्यवस्थित झालं पाहिजे. याच्याकरता मार्गदर्शनाची गरज आहे. आणि मार्गदर्शन संताशिवाय घडत नाही. का तर संताशिवाय आपल्याला प्राप्तीच नाही त्या परमात्म्याची. नाथ महाराज निकळ अगदी मोकळ्या मनाने सांगतायत, संता विना प्राप्ती संत संगती वेगळे जाण, तात्काळ पावावया माझे स्थान, तात्काळ पावावया माझे स्थान, अनेक नसेची साधन, अनेक नचेची साधन, सत्य जाण उद्धवा, सत्य जाण उद्धवा. महाराज सांगतायत की उद्धवाला भगवान स्पष्ट बोलतायत, संताशिवाय मी भेटू शकत नाही. आणि म्हणून मी सुरुवातच अशी केली की संतांकडे वस्तू आहे आणि ती देता सुद्धा येते. भगवान तो वस्तुगत आहे, वस्तू स्वरूप परमात्मा आहे, त्याला देता येत नाहीये. असणं हे भगवंताचं काम आहे आणि ओळख करून देणं हे संतांचं काम आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि नीट ओळख करून देणं हे जीवाचं काम आहे. जीवाने कधीही देवाशिवाय थांबू नये. का तर इतर ठिकाणी कुठेही त्यांनी आपला वास केला तिथे त्याला वेगळेपण आहे, पण भगवंताकडे जर गेला तर भगवान त्याला मिळवून घेतो. का तर जीव आणि शिव एक झालेले झाले की तिथं जीव वेगळा राहत नाहीये. जसं मिठाचा खडा पाण्यात टाकला तर तो विरघळत नाही, तेलात टाकला की विरघळून जातो. मी ऐकायचं ठरवलं जे सांगेल ते. ते कसं काय करायचं आता? आता जे सांगितलं ते ऐकतच बसलं अवघड आहे ना. विठ्ठल विठ्ठल माझे ज्ञानोबराय गोळे कोळी वापरतात बघा. का लवणाची कुंजरी सुधलिया लवण सागरी, लोह्याची माघारी फटकी जैशी. ती लवणाची हत्ती. असाच उत्सव होता. मिरवणूक काढण्याकरता मिठाची हत्तीनं आणली आणि तिला धुण्याकरता जवळजवळ 4 दिवस समुद्रात नेलं आणि 2 माघारी आणली आणि त्याच्यावर मिरवणूक काढली. जमलं ना? काय सांगायचं सांगा 9 वाजेपर्यंत. काय घेणं गंमत आहे.
विशेष आहे. मीठ हे पाण्यात गेलं की विरघळतं, इतर ठिकाणी विरघळत नाही. आता पक्क लक्षात ठेवा. तशी आपली जीव अवस्था आत्म्याकडे गेल्याशिवाय त्याची गती नाही. आत्म्याकडे गेला तरच त्याची मुक्ती आहे. तो त्या भगवंतात मिळून जातो. एरवी कुठेही फिरा त्याचं वेगळेपण आहे आणि त्याचा सुप्त अहंकार जाऊ शकत नाही. विठाल विठाल आई बापू अगदी प्रत्यक्ष कितीही परमार्थ करा, आपला सुप्त अहंकार जातच नाही आहे. नाही जात. कुणी कितीही चंग बांधा, याला फक्त संत कृपा पाहिजे. संत कृपेशिवाय नाही आहे, नाही का? आमच्या देवांना परिचय आहे. कारभारी वारकरी होते, ते कधी मी म्हणायचे नाही. ते कधी कुठल्याही कामाला आम्ही हा शब्द वापरायचा. मी कधीही सांगत असतो, तुम्ही एक प्रयत्न करा, 1 तास, फक्त 1 तास मी म्हणायचं नाही. 1 तास, दिवसभर सुद्धा म्हणत नाही मी. तो 1 तास फक्त माणसात फिरायचं, आपलं गप्पा वगैरे मारायच्या, पण लक्षात ठेवायचं 1 तास आपल्याला मी म्हणायचं. जमतंय का बघा? कीर्तन सुटेपर्यंतच बघा ना आपल्यातला मी गेलाय का? नाही आहे. तो अहंकार जात नाही. काय गप्पत आहे. हे कोड हनुमंतरायला पडलं. हनुमंतरायनी जटायूचा भाऊ संपतीनं मार्गदर्शन केलं आणि पूर्व इतिहास जागृती दिली हनुमंतरायला. हनुमंतराय अगोदर म्हणत होते आपल्याला एवढं लांब जाता येणार नाही वगैरे वगैरे, पण हनुमंतरायला पूर्व संस्कार लक्षात आणून दिले आणि जागृती दिल्याबरोबर तो संपत्तीला हनुमंतरायाने सांगितलं, म्हटले सांगा आई साहेब कुठे आहेत? मी तिथे जाणार म्हणजे जाणार. किती मी उठार मारू शकतो. इतकं स्फुरण आलं ते कुणाला? हनुमंतरायाला. तुम्ही अनेक प्रयोग करून बघा. तुम्हाला जर कंटाळा आला, बोर झालं, चहा घ्यावं वाटत असेल, नाही का, अशा वेळेला फक्त मी म्हणतो असा प्रयोग करा. कसा? जय श्रीराम, जय श्रीराम. एवढंच माणूस जाग आहे. तुम्ही सगळे झोपले. विठाल विठाल विठाल. अरे आपण त्या भूमीत आलो तरी आपलं तेज येत नाही. क्या बात आहे. असं म्हटल्याबरोबर तुमचं रक्त उसळलं पाहिजे आणि आवाज आला पाहिजे सगळ्यांचा. आता ओरडू नका, गेला चान्स. ठीक आहे, गंमत आहे. काय म्हटले हनुमंतराय? जय श्रीराम, जय श्रीराम. निघाले थोडे थोडे जागे झाले बरं का. कीर्तन सुटेपर्यंत सगळे जागे होतील, काही काळजी नाही. गंमत आहे. मी का सांगतो, हनुमंतरायने उड्डाण केलं. सगळा प्रयोग सिलेक्ट झाला. आईसाहेबाचा शोध झाला. आता वापस फिरायचं आहे. त्यावेळेला मनात आलं. काय आलं? आता सगळा इतिहास माहित आहे, ह्याच्यातच कीर्तन होऊन जाईल सगळं. पण इतिहास तुम्हाला माहित आहे म्हणून पुढे जातो. आता वापस निघाल्यानंतर हनुमंतरायाला प्रश्न पडला. काय? आता आपण मालकापुढे जाणार आहे, प्रभू रामचंद्रापुढे जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर मी सांगेल मी उड्डाण केलं, मी लैकिनीला मारलं, मी अमुक केलं, मी तमुक केलं, आईसाहेबाचा शोध केला, मी मुद्रिका दिली, त्यांच्याकडून माहिती घेतली, जम्मू हे सगळं मी करीन, मी करीन, मी करीन, मी हा शब्द जास्त झाल्यामुळं हनुमंतराय जागे झाले. हनुमंतराय जागे झाले. अरे बापरे, आपण मालकापुढे जायचं आणि मी म्हणायचं, हे शक्य होणार नाही. आता नेमकं काय करायचं? गेल्यानंतर आपल्याला इतिहास तर सांगावा लागणार आणि सांगितल्यानंतर मी हा उच्चार आपल्याकडून झाल्याशिवाय राहणार नाही. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपन्ने. हनुमंतरायाने विचार केला, बुद्धी. कधी आपल्याला जर संकट आलं ना, फक्त हनुमंतरायाची आठवण करायची. तुम्हाला त्या संकटातून सहज घेऊन जातील हनुमंतराय. फक्त तेवढा विश्वास पाहिजे. असं कुठं होतंय? मग होतच नाही, होतच नाही. होतंय असं अंतःकरणामध्ये जर म्हटलं ना, तर ते झाल्याशिवाय राहत नाही. केवळ या निश्चयाने माणसं कोरोनामध्ये मरली. विढल विढल विढल. समोरच्या
त्या ड्रेस पाहिला आणि तो ड्रेस त्यालाही घातला. आता मी मरतोय, मी मरतो असं म्हणत म्हणत मरत आहे. माझ्याकडे काय बघताय? भावना, आपली इच्छाशक्ती तुम्हाला अनुभव दिल्याशिवाय राहत नाही. इच्छाशक्ती पाहिजे माणसाची. हनुमंतराने विचार केला, म्हटलं आता काय करायचं. हनुमंतराचा विचार आहे बाबा, त्यांच्या पुढे कोण चतुर आहे? नाही. विचार केल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला मी न म्हणता हा सांगण्याचा कार्यक्रम पार पाडता येतो. हनुमंतराय सरळ ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं असा असा घोटाळा आहे, तर हे मी सगळं केलेलं एका पत्रात लिहा आणि ते पत्र मी प्रभूला देईन. ब्रह्मदेवाने ऐकलं, ते पत्र लिहिलं, हनुमंतरायने घेतलं आणि भेट घेऊन फक्त प्रभूजवळ दिलं. मला सांगा आता मी म्हणायची वेळ आली का? मी हे कशाकरता सांगितलं? आपल्यातला मी जात नाही आणि तो मी घालवण्याकरता केवळ संताशिवाय उपयोग नाही का? तर मी गेल्याशिवाय भगवान भेटत नाही. तुकोबाराचं स्पष्ट वाक्य आहे. तुकोबारा म्हटलं नाही नाही, देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. आणि ते आत्मबोध होण्याकरता केवळ संत कारणीभूत आहे. म्हणून संत मात्र आपल्याला तिथपर्यंत पोहोचती होऊ शकतात, तिथपर्यंत प्राप्त करू शकतात. ही फक्त ताकद संतांकडे आहे आणि तोच असा प्रयोग झालेला आहे. पहा, भागवताच्या कथा ऐकता 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 सर्वांना इच्छा झाली. आता मला महाराजांनी सांगितलं कमीत कमी मी पाहिलं तर ते बरोबर 6 जण होते. महाराजांजवळ 6 जण होते. त्या 6 जणांनी अगदी पूर्ण या आपल्या कार्यक्रमाचं कवच म्हटलं तरी चालेल, नाही का? पूर्ण जबाबदारी, आणि ती जबाबदारी प्रभू रामचंद्राच्या साक्षीने आणि महाराजांच्या कल्पनेने म्हणा, त्यांच्या इच्छाशक्तीने म्हणा, तुम्ही आम्ही इथं आलोय. नाही तर बाकी इथं आलो नसतो. गंमत आहे. आणि ही इच्छाशक्ती एवढी आहे की तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही का? तर इथं आल्यानंतर त्या माणसाला मला सांगा, घरी गेल्यानंतर तुम्हाला तुमचा कमीपणा वाटेल तर मी काहीतरी केलंय जीवनामध्ये, कुठंतरी या रामप्रभूपर्यंत जाऊन आलोय एवढं तरी निदान लक्षात राहील ना. आणि हे बी जर राहत नसेल तर मग तुम्ही माणूस नाही. हे काय गंमत आहे. आपण काय केलं हे जर आठवण राहत नाही, अरे जीवनामध्ये इथपर्यंत नाही का, लातूर कुठं, महाराष्ट्र कुठं, आणि हा उत्तर प्रदेश कुठं, एवढ्या लांबपर्यंत आलो आहे. मी दुपारपासून पाहतोय, हो काय आनंदित आहेत माणसं. इतका आनंद आहे. मला अजून दुसरा घ्यायचा होता, पण ज्ञानोबारायांनी रामाचं चिंतन करायला सांगितलं म्हणून हा अभंग घेतला. विशेष म्हणजे आता उपांत्य आहे, उद्या सकाळी काल आहे, आता मागणी पर घ्यायला पाहिजे, पण माझं डोकंच चाललं ना. मी देवाकडे पाहिलं आणि लक्षात आलं, म्हटलं चला कुठला तरी एक अभंग आपल्याला चिंतन करायचं आहे. आता 15 ते 20 मिनिटात कार्यक्रम संपेल. काही चिंता नाही, फक्त अभंगात घुसायचं काम झालं. येतच नाही काही तर सांगायचं काय, जमल तेवढा आपला प्रयत्न करायचा. ज्ञानोबारायाने आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून अंतःकरणातला आनंद व्यक्त केलेला आहे आणि तो आनंद व्यक्त करून तुम्हाला आम्हाला त्या आनंदाचं चिन्ह सांगितलं, आनंदाचं ध्येय सांगितलं, आनंदाचा प्रयत्न सांगितला. आणि तो प्रयत्न मात्र तुम्ही आम्ही नक्की करणार. काय सांगावं, प्रभूची कृपा असेल. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी या रामप्रभूचा अभ्यास करता करता लक्षात आलं आणि ते लक्षात आणून दिलं निवृत्तीनाथ महाराजांनी. आणून दिल्यानंतर ज्ञानोबाराय त्याचंही उद्बोधन करतायत. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनव्रत आनंदे वर्षदिये. अनव्रत म्हणजे न संपणारा आनंद मला माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी दिला. अखंडना खंडे अभंगना भंगे तुका म्हणे गंगे मिळणे सिंधू. आणि अशाच पद्धतीचा आनंद नाथ महाराज व्यक्त करतायत, तुकोबाराय व्यक्त करतायत. या परमार्थाचा एक क्रमाने याला तुमच्या आमच्या करता ते प्रवृत्तीत आले आणि हा आनंद कसा कमवावा हे सांगितलं म्हटलं तरी काय हरकत होणार नाही. तुकोबारायला लक्षात आलं. देवाच्या दर्शनाला प्रत्येक वारीला जायचे, पण बाबाजी चैतन्याने सांगितलेला मंत्र राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
मंत्र हा जपावा कवा तरी, मंत्र हा जपावा मनाला आल्यावर, असा आहे का? नाही आहे. मंत्र हा जपावा सर्व काळ, नेहमी सांगितलंय, नेहमी सांगितलंय, म्हणून आम्ही नेहमी करतो. म्हणा ना, होत नाही. काय अडचण आहे बा, ती माया परमात्म्याने आपल्या पुढे टाकली, हे नेहमी घडत नाहीये. त्याच्याकरता सकाळी आंघोळ करावी लागते, हरिपाठ म्हणावा लागतो, जप करावा लागतो, आणि जप केला तरच होतो, नाहीतर होऊ शकत नाही. सिद्धांत असा सांगितलाय नाही का? सिद्धांत असा गोड आहे पहा. तिथपर्यंत आपण गेलो पाहिजे आणि प्रभूने आपल्याला तिथपर्यंत प्राप्त केलं पाहिजे. ओटकंठ हले नाही, ओटकंठ हले नाही, जीवन स्मरे राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. खुर्चीवर नाही का? आराम खुर्चीवर. जप असा केला पाहिजे. अजप अजपणे उलट प्राणाचा, तेथे या मनाचा निर्धाराशी. त्या प्रभूचं चिंतन कसं करावं याच्याबद्दल तुकोबारायचा अनुभव आहे. तुकोबारायला पांडुरंगाचा अनुभव आला बाबाजी चैतन्याच्या माध्यमातून. मग तुकोबाराय म्हणतात, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, नाहीये. जसं दिवसा कुठेही अंधार नसतो, रात्री कितीही दिवे लावले अंधार जात नाहीये. आणि म्हणून तुकोबार आहे, आनंद व्यक्त करतायत. पांडुरंगाचं दर्शन झालं, अनुभव आला. नाथ महाराज सुद्धा जलंधर स्वामीची कृपा झाल्यानंतर अवघे चित्रलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्र ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाव जनार्दन, एक जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. काय चैतन्य! आणि हा अनुभव प्रत्येक संतांचा आहे. तसं ज्ञानोबा सुद्धा म्हणतायत, आज मला निवृत्तीनाथ महाराजांनी जी कृपा केली बघा, कृपा कटाक्ष निखळिले, आपले कधी भैसेविले, बाप रुक्मा देवरू विठ्ठले, भक्तादी दले वरदान. निवृत्तीनाथ महाराजांनी असे जोवरी विठ्ठल 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 ज्ञानोबा म्हणतायत, सद्गुरूंची कृपा माथ्यावर हात ठेवल्याशिवाय समाधान होऊ शकत नाही. माता हात ठेवला जायचा, थापटीला जायचा. विशेष सौचरणीप्रमाणे पटकन आठवत नाही. आणि अशा पद्धतीचा आनंद ज्ञानोबाराला मिळाल्यामुळं ज्ञानोबारा म्हणतो, ए पठ्या हो, आज मला सुद्धा आनंद झालाय. बरं, कसला आनंद झाला? आनंद रे आजी आनंद, ए आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे, ए आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे. सभाय अभ्यंतरी अवघा परमानंद रे, सभाय अभ्यंतरी अवघा परमानंद रे, आनंद रे आजी
बरीचशी आली ज्ञानोबाराजवळ आणि विचारायला लागले, म्हटले महाराज तुम्हाला आनंद झाला, आम्हाला काय उपयोग? आनंद तुम्हाला झालेला आहे, आम्हाला त्याचा काय उपयोग आहे? अवघा आनंद झाला गोष्ट खरी आहे, पण तो आनंद आम्हाला मिळाला पाहिजे. त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हटले 1 2 3 4 5 6 इतके विचारूने तुम्ही ब्रह्मानंदी राहा. 1 म्हणजे काय, 2 म्हणजे काय, 6 पर्यंतचा तुम्ही विचार करा. हा विचार करता करता तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. 1 म्हणजे जगामध्ये एक परमात्मा आहे, सगळं मिथ्या आहे. बघा शास्त्रकार गुण सांगतायत, म्हटले एका अर्ध्या श्लोकात सगळं सांगतो. म्हटलं श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. तो एक परमात्मा आणि तो एकच आहे, आणि आपण सुद्धा एकच आहे. जीव एक आहे का देव एक आहे? जीव अनेक आहे पण देव मात्र एक आहे. आणि तो एक देव जर कळला तर आपण सुखी झाल्याशिवाय राहत नाही. पण का कळत नाही आपल्याला? त्याचं कारण आहे आपल्यातलं द्वैत गेलं नाही. द्वैत गेल्याशिवाय तो एक परमात्मा कळत नाही. आता साधं आहे, आपण पूजा करत असताना पाहतो मी अहम मम हे 2 आहे ना, ते 2 अध्यास आहे. त्या 2 अध्यासामुळे आपल्याला सगळा दुःखाचा भाग भोगावा लागतो. पाहतो मी आणि माझं, मी आणि माझं. मी म्हणजे देह आहे आणि देहाच्या संबंधाने माझे आहे. हे अविद्येचा पसार आहे सगळा. देह सत्य मानणे अज्ञानाचं लक्षण आहे, आणि ते गेल्याशिवाय आपल्याला काही उपयोग होऊ शकत नाही. देहाला मी म्हणतोय ना, पण हा देह 3 गुणामध्ये अटकलाय. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. या 3 गुणातून सुटण्याकरता चला 4 पुरुषार्थ साधले पाहिजे, नाही का? म्हणून 1 कळणं महत्वाचं आहे. ते 1 कळण्याकरता 2 कळणं महत्वाचं आहे. 2 कळण्याकरता 3 कळणं महत्वाचं आहे. आता 3 देह आपले 3 देह आहे. 1 स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. या 3ही देहाचा जर परिचय झाला तर महाकारण कळल्याशिवाय राहत नाही. हे कळण्याकरता अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामध्ये 4 मुक्त्या घ्या किंवा 4 पुरुषार्थ घ्या. या दोन्हीतून एकही कळालं तर हे 3 कळू शकतात. आता हे 4 कळण्याकरता आपला देह पंचमहाभूताचा आहे हे कळलं पाहिजे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि प्रकाश या पंचमहाभूताचा शरीराचा भाग आहे. पंचमहाभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी, आणि म्हणून आपण भगवंतापासून दूर आहोत. मग आता हे पंच पदार्थ पंचभूत कळण्याकरता त्याला 6 विकारापासून दूर राहिलं पाहिजे. षड विकार आपल्याला या पंचमहाभूताचा विचार करू देत नाहीये, आणि पंचमहाभूत आपल्याला 4था पुरुषार्थ साधू देत नाही. 4 पुरुषार्थ नाही साधले तर त्रिगुणाच्या पुढे जाऊ शकत नाही, आणि त्रिगुणाच्या पुढे गेल्याशिवाय द्वैत जात नाही, आणि द्वैत गेल्याशिवाय एक कळत नाही. एवढा विचार करायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 इतके विचारून तुम्ही ब्रह्मानंदी राहा. तो परमानंद, माझ्यासारखा आनंद तुम्हाला सुद्धा नक्की होईल. तर याचा विचार करा. आता शिकलेले वेदांती वगैरे सगळ्यांनी समाधान मांडलं, काही हरकत नाही. आपण करूया विचार, करूया विचार, करूया विचार. तर सगळ्या विचारापेक्षा अगदी सरळ विचार माझ्या तुकोबाराने सांगितला. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवशंदो. बाकी न शिकलेले वगैरे जवळ आले, म्हटले माऊली हे तुम्ही सगळं शिकणाऱ्याला सांगितलं, आम्हाला एक म्हणजे काय हेच कळत नाही. गुरुजी एक तर म्हणले शिकवता शिकवता गेला, काठी वाटी एक. मला ते काठी वाटीच यायचं नाही आणि ती एकच कळलं नाही, म्हणून मला 2 कळलं
बाकीचं काही विचार करता येणार नाही, मला शिकलोच नाही मी. ज्ञानोबाने म्हटले आता सगळ्यात सोपं सांगतो, भगवंताचे 10 अवतार झाले, त्यामध्ये जो 7वा अवतार आहे ना त्याचं नेहमी चिंतन करा, नक्की तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय. 7वा अवतार 8वा वेळोवेळा, 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 7वा अवतार 8वा वेळोवेळा. 7वा अवतार 8वा वेळोवेळा, 7वा अवतार 8वा वेळोवेळा. बाप रखुमादेवी वरू विठ्ठल जवळा, बाप रखुमादेवी वरू विठ्ठल जवळा, आनंदू रे आजी आनंदू रे, आनंदू रे आजी आनंदू रे. बाप रखुमादेवी वरू विठ्ठल जवळा, बाप रखुमादेवी विठ्ठल जवळ, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे. सभाया भयंकरी अवघा परमानंद रे, सभाया भयंकरी अवघा परमानंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे. अभ्यंतरी परमानंद रे, सभाया अभ्यंतरी परमानंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरे हरे विठोबा विठोबा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा. जय श्रीराम. आनंद रे अहि आनंद रे. 7वा अवतार 8वा वेळोवेळा, बाप रखुमादेवी विठ्ठल जवळा. तो परमात्मा दिसत नाही, भेटत नाही, कळत नाही आणि मिळत नाही. तरी पण तुम्ही जर रामप्रभूचं चिंतन करायला लागला तर तो राम मात्र आपल्याला आराम दिल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही, विशेष आहे नामचिंतनाच्या बाबतीमध्ये राम आणि कृष्ण नाही का, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन थोडावे. काय बाबू, कुठल्या तरी निमित्ताने आपल्या जीवनामध्ये मी नेहमी सांगत असतो, ज्ञानोबाराने एक सिद्धांत सांगितलेला आहे, लल्लाटीचे लिहिले न मोडे काही गेले, काळे गोरे पण तुतले भेटवणे. नाही का, तुम्हाला तुमच्या अनुभूत्या बघा, पण मी माझा अनुभव सांगतो. इकडे येण्याकरता आमचं सगळं फेल गेलं, तेव्हा सांगायला हरकत नाही ना, विशेष आहे. पण काही गंमत आहे, कसं का होत नाही, आळसात असो उत्साहान असो, कसं का होत नाही. हा परमार्थ आणि या जाग्यात येऊन विशेष आहे. एक स्थान महात्म्य नाही का, गोड सूत्रे बघायचे. देश, काल आणि वस्तू हा परिच्छेद आहे. देश, काल आणि वस्तू. वस्तू नाम परमात्मा,
देश म्हणजे जागा आणि त्याच्या प्राप्तीकरता साधनेची खूप गरज आहे. आणि ती साधना जे जे महात्मे या ठिकाणी आले, तुम्ही आम्ही सगळे आता महात्मेवर का आपण आता आपल्याला रामाने जवळ घेतलं आहे. आता सरळ म्हणायचं हम भी कुछ कम नाही. तुम्ही म्हणून वाटलं म्हणा इथं नका म्हणा, पण ज्या प्रभूने आपल्याला कुठल्या तरी निमित्ताने इथपर्यंत आणलेलं आहे त्याला निमित्त आमचे परमपूज्य आनंद महाराज असतील, नाही का, आमचे बाबूदेव असतील, यांच्या कुठेतरी अथक प्रयत्नाने मी त्यांचे जोडीदार पाहिले. काही गंमत आहे, विसरवणी थोरपणा आपला. हे सगळी मंडळी अगदी मोठ्या पोस्टची आहे, तरी परंतु या परमार्थाच्या बाबतीमध्ये सगळं ते वाहून घेतात. हे मला विशेष वाटलं आणि गंमत आहे. याच्यामध्ये तुमचं आमचं सहज कल्याण आहे. सहज कल्याण आहे. तुम्हाला रेल्वेचं तिकीट काढावं लागलंय, तुम्हाला इथं आल्यानंतर स्वयंपाक करावा लागलाय, एक तरी होय म्हणा नाही. काही गंमत आहे. एक विवेकानंदाचा प्रसंग सांगतो आणि वाटतो. भगवंतावर जर भरवस असेल ना तर परमात्मा काम केल्याशिवाय राहत नाहीये. बघा, आल्याबरोबर देव आणि मी भरपूर अशी चर्चा केली. त्या चर्चेकरता अधिकारीच पाहिजे, कसाही उपयोग नाहीये. परमार्थ का भेटतो आणि कुठल्या पद्धतीने भेटतो हे जीवन चरित्रामध्ये काही घटना असतात आपल्या, आणि त्यातली दिव्य भव्य आणि अंतःकरणात साठवण्यासारखी ही भागवत कथा घटना आहे बरं का आपल्या जीवनातली. हे लक्षात ठेवा. आता या इथं आल्यानंतर अंतःकरण शोधक पाहिजे. अंतःकरण शोधक असेल ते बोधक असतं, शोधक असेल ते बोधक असतं, आणि शोधक नसेल ते भदक असतं. त्याला बद्ध म्हणायचं. म्हणून बद्ध परमार्थ कितीही करा उपयोग नाही, शोधक परमार्थ पाहिजे. आलोय आपण, किती चिंतन केलं, कथा किती ऐकली, त्याच्यातून लक्षात काय ठेवलं, आता आचरणात काय आणायचं, याला शास्त्राने काय म्हटलंय, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन. हे तत्व पदार्थ शोधनाचा महत्वाचा भाग ज्ञानोबराय सांगतायत. तुम्हाला बाकीचं जरी नाही कळलं ना, आता राम म्हणायचं तरी कळते का नाही. काय काय म्हटले आम्ही शेवटी म्हणू, काही काही म्हटले इथून जाताना नाही, चौघांना उचलण्याच्या आधी स्पष्ट बोलतो. नाही असं नाही आहे. माय बापू हो, जे जे महात्मे इथं आले ना श्रवणा करता आणि महाराजांची संगती झाली, खूप खूप भाग्यवान आहे तुम्ही. इतके भाग्यवान आहे आता भाग्याचं वर्णन करता येत नाही. नाही त्या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागते गोडा, आलाशी आकारा आमुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची. आपल्या करता भगवान आकाराला आला, मूर्ती मंदिरात येऊन थांबले. म्हणजे रामप्रभू या ठिकाणी पहिलेही होते, फक्त अदृश्य, आणि आता मूर्तिरूपाने आले. आपण डोळे भरून दर्शन घेऊ शकतो, ते साठवू शकतो, आणि ज्यांनी साठवलं त्याचं कल्याण नक्की झालं. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरलीर धार झाला सुफळ व्यापार, नाही का. आणि म्हणून सावता महाराजांनी साठवला, जनाबाईंनी साठवला. असं म्हणू नका आपल्याला साठवता येत नाही, तो बावळटपणा आहे. आपल्याला सुद्धा साठवता येतो. अहो, नाही साठवला तरी परंतु तुम्हाला दुःख झालं की नक्की प्रसंग आठवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तो आठवण्याकरता माझे ज्ञानोबराय आग्रह करताय. 7वा अवतार म्हणजे रामप्रभूचा आहे, आणि 8वा अवतार कोणता आहे, कृष्णाचा आहे. उलट सुलट केलं तरी चालेल. 7वा अवतार 8वा वेळोवेळा, 8वा अवतार 7वा वेळ, दोन्ही 8वा आठवण करण्याकरता 8वा हा शब्द वापरला तरी चालतं, आणि अवतार 8वा हाही शब्द वापरला तरी चालतं. आणि स्पष्ट दोन्ही अवतार कार्य ज्ञानोबरायांनी बोललेले आहे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरे स्मरण हरे. माझी एकच विनंती राहील, खरं म्हणजे माझा अधिकार नाही आहे, पण देवाची साक्षी घेऊन सांगतो, जे जे इथं आलेत ना, जर माळकरी नसतील तर त्यांनी माळकरी होऊनच घरी जा. हा पहिला भाग. आणि दुसरा, आजपासून मी माझ्या
हृदयातला राम विसरणार नाही. फक्त कल्पना करा, राम नक्कीच तुम्हाला विसरणार नाही हे निश्चित आहे. फक्त प्रतिज्ञा केली पाहिजे बाबा. अहो कुठंतरी काही केलं पाहिजे, केलं तरच भेटेल, नाहीतर भेटू शकणार नाही. नुसतं आपलं टिवल्या भावल्या नाही, जीवनाच्या टिवल्या भावल्या मायेच्या माध्यमातून चाललेलेच आहे. पण कधीतरी त्या मायेला बाजूला करायचं आणि या आध्यात्मिक तत्वाला सामोरं करून त्याची कुठंतरी उपासना करायची. पथ्यनाम विठोबाचे, पथ्यनाम रामाचे, पथ्यनाम कृष्णाचे कुठलं का होत नाही, पण एक नाम घ्या आणि त्याच्याकरता अनुग्रहाची गरज आहे. त्याच्याकरता पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये पाहिजे का, याच्यावर तुळशीपत्र ठेवल्याशिवाय तो भेटू शकत नाही आहे. आणि म्हणून हा प्रसंग खूप गोड आहे. हा प्रसंग वाया जाऊ देऊ नका ही माझी नम्र विनंती राहील. का तर ज्ञानोबासारख्याने तुम्हाला मला सांगावं, 7वा अवतार 8वा वेळोवेळा त्यांनी काय होईल, आनंदोरे सभा याभ्यंतरी अवघा परमानंदोरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली बोला पुंडरी कवरला श्री ज्ञानदेव. करविली दैशी गेली कटकट, वाकडी गिनीट देव जाणे, कि मोहना सद्गुरु रूपी संत जाणे. भगवान रामप्रभूंच्या चरणी सेवा समर्पित करतो. मी बोलता बोलता राहिलो. अनुभव निघालो होतो आम्ही, परंतु रेल्वे इतकी टच भरलेली आम्हाला आतच घुसता येईना. 2 पोलिसांनी प्रयत्न केला, पण मधली माणसं काय बाहेर निघायला तयार नाही, रहित झालं. 2 दिवस गेले आमचे त्याच्यात. पण शेवटी माझा एक जोडीदार आहे, मी जाहिरात करतो असं नाही आहे, पण केवळ अगदी आध्यात्मिक चिंतनामध्ये वाहून घेतलेला महात्मा आहे. काय त्याच्या मनात आलं ते म्हणे, स्वामी नाही आपण आता ना विमानाने जायचं. काय गंमत आहे, केवळ प्रभूची कृपा आहे, त्यांनी विमानात इथपर्यंत आणलं नाही का. इथपर्यंत येण्याकरता प्रभूंनी काय सोय केली, त्याला निमित्त कारण आहे आमचा संजीव भाऊ नाही का. मी ती जाहिरात करत नाही आहे, अनुभव सांगायला हरकत नाही. गंमत आहे. आता त्याची कुठंतरी पुण्याई असेल हा भाग वेगळा, परंतु त्याच्या पुण्याईमध्ये मी मात्र सहज आलो नाही का. मला वाटते 11व्या ते सुरुवातीला काहीतरी ज्ञानोबा बोलले बा, तीची अवसरी पाहुणे पात्र आहे. ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुनाला की नारायणे, तीची अवसरी पाहुणे पातलो. आणि माझी सुप्त कल्पना होती, महाराजांनी सांगितलं होतं मी सगळा वेळ यावं अशी इच्छा होती. मी आमच्या पांचाळ म्हटलं माझं काहीतरी पाप आहे, त्याच्यामुळं लवकर येता आलं नाही. पण नेमकी गंमत अशी आहे, आल्याबरोबर महाराजांची आज्ञा मिळाली, जमेल तशी सेवा करण्याचा मी प्रयत्न केला आणि इथपर्यंत आणलं. ते खरोखर प्रभूचा अंतःकरणातून मला इतका अनुभव आला की तो अनुभव मी तुम्हाला नाही सांगितला, परंतु अनुभव आल्याशिवाय माणसाला त्याची अनुभूती लक्षात येत नाही आहे. असा सगळ्यांनाच अनुभव यावा म्हणून पुनश्च विनंती करतो. आता इथून जाताना 2 प्रतिज्ञा अवश्य करा. मी रामाला विसरणार नाही. मला रामाने इथपर्यंत आणलंय, आता रामाला मी सोबतच घेऊन जाईल. नाहीतर गंमत होती बाबा, एक काय तुमच्या कल्पनेनेच बोलतो आता नाही का. जाता जाता माणसं येतात आणि आपल्याला विचारतात, बाबा मला ओळखलं का. बाबा लक्षात आलं तुमच्या, महत्वाची सूचना लक्षात ठेवा. आपला उत्क्रमण प्राण जातोय अशा वेळेला आपली डोळ्याची उघडझाप म्हणा किंवा बोलता येते, अशा वेळेस बरेच येतात आणि आपल्याला काय म्हणतात, मला ओळखलं. आता त्याला ओळखून काय करणार आहे आपण, त्यावेळेला त्याला ओळखायचे नाही आहे. आत्ता फक्त ओळखायचं, ज्याला ओळखायचं त्यालाच ओळखायचं. मग त्याच्यापेक्षा आत्तापासूनच ओळख पटवून धरा ना, काय बिघडत आहे. आत्तापासून जर पकडलं ना त्याला तर तो आपल्याला सोडत नाही. आमचे परमपूज्य
प्रातस्मरणीय चैतन्य महाराज नेहमी सांगतात, गाथा ज्ञानेश्वरी भागवत वाचा वाचा. एक म्हटलं महाराज मला वाचताच येत नाही. वाचता येत नाही ना, त्या अक्षरावरून बोट फिरव. ज्ञानोबाराच्या त्या ओळीवरून बोट फिरव. बोट फिरवता फिरवता ती ओवी, ती ज्ञानेश्वर माऊली तुझं बोट पकडणार, ते सोडणार नाहीये. तसा आपण प्रयत्न केला ना, जय श्रीराम जय श्रीराम. फोनवर बोलायचं असेल तरी जय श्रीराम बोला. काय म्हणणं आहे? जय श्रीराम. आता एकदा सगळ्यांनी म्हणा, पुन्हा चान्स नाहीये. जय श्रीराम. जय श्रीराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय. ऐका, सर्व भाविकांना सूचना आहे, उद्या संध्याकाळी परमादरणीय प्रातस्मरणीय वेदशास्त्र संपन्न बापूदेव महाराज बेलगावकर यांचे हरिकीर्तन या ठिकाणी होणार आहे. आदरणीय दादांच्या कीर्तनाने या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. त्या निमित्ताने उद्या संध्याकाळी परम आदरणीय प्रातस्मरणीय वंदनीय वेदशास्त्र संपन्न आदरणीय दादांचं कीर्तन उद्या संध्याकाळी होणार आहे. तेव्हा सर्व भाविकांनी या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा. त्याचबरोबर महत्त्वाची सूचना सगळ्यांनी लक्षात ठेवावी, परतीचे तिकीट वाटप चालू आहे. प्रत्येकाने आपापले तिकीटं आपण ज्यांच्याकडे नाव नोंदवलेलं आहे अशा व्यक्तीकडून आपली तिकीटं मागून घ्यावीत. उद्याच्या दिवसामध्ये आपण हे काम करून आपली आपली तिकीटं आपल्या जवळ घ्यायची. तेव्हा सर्वांनी आपण ज्यांच्याकडे नाव नोंदवले किंवा आपण पहिल्यापासून ज्यांच्याकडे पैसे दिले अशा व्यक्तीशी संपर्क साधून आपली तिकीटं उद्याच्याला जवळ घ्यायची आहे. सर्वांनी आपापलं या कार्यामध्ये सतर्क राहून आपली तिकीटं घ्यावी. जय श्रीराम.